नमस्कार आणि वेलकम बॅक टू ट्युटोरियल चॅनल। आज आपण पाहणार आहोत क्लास 6 चा चॅप्टर नंबर 2 ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड। त्याच्यामधला आपण पाहणार आहोत पार्ट 3 आणि हा पार्टच शेवटचा असेल आपला, म्हणजे या चॅप्टरचा शेवटचा पार्ट असेल। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी जर कोणी या चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर आधी प्लेलिस्ट मधील क्लास 6 चे व्हिडिओज ठेवलेले आहेत, तर ते सर्वांनी एकदा चेक करून पाहून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत द लिव्हिंग वर्ल्ड मधला आपण पाहत होतो की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स पाहत होतो, करेक्ट आहे। आता याच्यामध्ये आपण ग्रोथ पाहिलं, रेस्पिरेशन पाहिलं आणि आता आपण पाहणार आहोत रेस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई। आता याचाच अर्थ काय, एखाद्या वेळेला काय होतं की आपला कोणतरी अचानक एखादी पिन प्रिक केली आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो, लागलीच काय करतो, रिस्पॉन्ड करतो। आपण एकदम असं धिम्म माणसासारखं लगेच बसून राहत नाही की तो चवलं तरी पण आपल्याला काहीच नाही झालं, असं होतं का? अजिबात नाही होत, करेक्ट आहे। मग आहे कणी हे झालं आपल्या ॲनिमल्स मध्ये, म्हणजेच की ॲनिमल्स काय करतात, रिॲक्ट करतात। त्याच प्रकारे प्लांट सुद्धा काय करतात, रिॲक्ट करतात। पण आता तुम्ही म्हणताल आपण झाडाचं पान तोडलं ते कुठं ओरडतंय का, नाही ना। मग आता अशा वेळेला एक प्लांट आहे जे खूप असं सेन्सिटिव्ह टच आहे, तर त्याचं नाव काय आहे, मिमिओसा प्लांट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, लाजळूचं झाड। हे लाजळूचं झाड जे आहे ना, तर त्याला हात लावल्यानंतर त्याचे पान बंद होतात आणि नंतर काही वेळानंतर काय होतात, वापस ओपन होतात। तर यालाच काय म्हणलेलं आहे, रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई। आता हे जे आपण एखाद्या वेळेला काय केलं, इथं चिमटा काढला। आता आपल्या पूर्ण आपल्या शरीरामध्ये न्यूरॉन्सचं काय असतं, नेटवर्क पसरलेलं असते। आता हेच न्यूरॉन्स काय असतात, जसं आपल्याकडे मेसेज काय कशाने पाठवले जातात, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम याच्या मार्फत आपण काय करतो, मेसेजेस पाठवतो। तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा न्यूरॉन्स प्रेझेंट असतात। हे न्यूरॉन्स जे असतात तर ते आपल्या बॉडीमधले जे काही मेसेजेस आहेत तर ते काय करतात, ब्रेन पर्यंत पाठवतात आणि ब्रेन नंतर त्याच्यावरती ऍक्शन घेतो की आता आपल्याला काय करायचंय। आणि ही एवढी सगळी जी प्रोसेस आहे ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होते। यालाच आपण काय म्हणतोय, रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई म्हणलेलं आहे। नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो म्हणजे रिप्रोडक्शन। आता रिप्रोडक्शन म्हणजेच काय, एखाद्या ॲनिमल सारखा त्याच्यासारखा दिसणारा आपण जे ॲनिमल प्रोड्यूस करतात तर त्या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे, रिप्रोडक्शन। आता रिप्रोडक्शन हे प्लांट्स मध्ये सुद्धा होतं आणि ॲनिमल्स मध्ये सुद्धा होतं। फॉर एक्झाम्पल, आता कुत्र्याच्या पिल्लाला कधी सुद्धा म्हणजे कुत्र्याला काय होणार झालं, कधी सुद्धा त्याला कुत्र्याचं पिल्लू होणार झालं। म्हणजेच काय, जे एखादं मोठं ॲनिमल आहे ते काय करायला लागले, रिप्रोड्यूस करते आणि ते त्याच्यासारखंच दिसणारं एखादा ॲनिमल रिप्रोड्यूस करतो। या प्रोसेसला काय म्हणले आपण, रिप्रोडक्शन। आता रिप्रोडक्शनचे पण काही काही प्रकार आहेत। आता प्लांट्स मध्ये सुद्धा आहे कणी, आपण काय पाहिलेलं होतं की तुम्हाला आठवत असेल किंवा नवीन असेल मे बी तुमच्यासाठी, की प्लांट्स मध्ये सुद्धा रिप्रोडक्शनचे प्रकार आहेत। एक आहे ते म्हणजे ब्रायोफायलम। आता हे ब्रायोफायलम काय प्रकार आहे, सगळ्यांनी पानपुट्टीचं पान पाहिले किंवा ब्रह्मकमळाचं, तर ब्रह्मकमळाचं साधारणपणे पान आपल्याला असं दिसतंय। आता ह्या ब्रह्मकमळाच्या पानालाच काय होतात, पानं फुटतात। आता आहे कणी याच्या ठिकाणी अशा खाचा असल्यासारखं असतात, हे इथं दिसायला लागले, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, त्याचबरोबर इथं पण छोटे छोटे खाचा असल्यासारखं असतात। मग याच्यापासूनच काय होतं की याच्यापासूनच नंतर काय होतंय, दुसरं पान काय होतंय, रिजनरेट होतंय, म्हणजे पानालाच काय होतंय, पान लागते। देठ सुद्धा नसतो तर याच्यापासूनच काय होतंय, पूर्णपणे काय होतं, दुसरं पान काय होतंय, फुटतंय। तर या जी काही प्रोसेस आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रायोफायलम असं म्हणतो। त्याचबरोबर ओव्हिपॅरस सुद्धा आहे आणि विव्हिपॅरस सुद्धा आहे। आता ओव्हिपॅरस म्हणजेच काय, जे प्राणी अंडी घालतात तर त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, ओव्हिपॅरस म्हणलेले। आणि जे डायरेक्टली पिल्लाला जन्म देतात तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, विव्हिपॅरस म्हणलेलं आहे, ठीक आहे। मग आता रिप्रोडक्शन म्हणजे काय, की कुठलेही प्राणी असतील, ॲनिमल्स असतील और प्लांट्स असतील, त्यांची ॲबिलिटी कशाची, तर त्यांच्यासारखाच दिसणारा नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप करण्याची, तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, रिप्रोडक्शन म्हणलेलं आहे। तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक गोष्टीला काय आहे त्याचा, म्हणजे प्रत्येक ॲनिमल्स आहेत तर त्यांना काय आहे, त्यांचा डेफिनाइट लाईफ स्पॅन आहे। आता डेफिनाइट लाईफ स्पॅन म्हणजेच काय, तर प्रत्येकाला काय आहे, ठराविक त्यांचा काय आहे, ठराविक त्यांचा जीवनाचा कालावधी आहे। असं होत नाही की एखादा आहे की ॲनिमल जन्माला आलाय आणि तो शेकडो वर्ष जिवंतच आहे, असं होतं का, नाही। त्याचा काय होणार झाला, मृत्यू होणार झाला, ठीक आहे। आता जनरली माणसं काय करतात, फार फार तर पूर्वीच्या काळी असायचं 100 पर्यंत इझिली जायचे, बट आता तेच थोडं खाली आलेलं आहे, रेंज 80 झालं, मॅक्स 60, 70, 80 खूप झालं आताच्या काळामध्ये जगणं।
तर आत्ताच्या काळात जे काही माणसं आहेत तर त्यांचा जो काही एज आहे, लाईफ स्पॅन आहे, तर जीवनाचा कालावधी आहे तर तो कसा झालेला आहे, कमी झालेला आहे. कारण हेच आहेत, आपली जी काही डाएट आहे ते प्रॉपर नाही, त्याचबरोबर लाईफस्टाईल चांगली नाहीये, सगळं असं म्हणजे आपलं इझिली अवेलेबल झालं, त्यामुळे आपण काय आयुष्य झालेलो आहोत. आणि त्याचबरोबर महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे पोल्युशन सुद्धा खूप वाढलेलं आहे. त्यामुळेच आपला जे काही लाईफ स्पॅन आहे तर तो कसा झालेला आहे, कमी झालेला आहे. ठीक आहे, पुढे बघू. आता हे झालं ॲनिमल्स मधलं. आता व्हॉट अबाउट द प्लांट्स. आता प्लांट्स काय करत असेल, त्यांचा कसा काय डेफिनाइट लाईफ स्पॅन असू शकतो हे आपण पाहूया. तुम्हाला आहे का नाही 11वीला कन्सेप्ट आहे की प्लांटचं सुद्धा एज मोजता येतं. कसं माहिती, प्लांटचं आहे का नाही असं मोठं खाली खोड झालेलं असतं बघा, जेवढं झाडाचं खोड मोठं तेवढं त्याचं काय असतं, एज जास्त असते. तुम्ही बघतात की खूप जुनं जर झाड असेल तर त्याचा बुंधा जो असतो खालचा तर तो कसा असतो, मोठा असतो. ते सुद्धा मोजता येते. हे कसं मोजतात, झाडाचं वय कसं मोजायचं, तर ते त्याच्यामध्ये काय असतात अशा. आता आपण कधी कार्पेंटर अशा लोकांकडे गेला असाल तर तुम्हाला ते झाडाचं जे बुंधा असतं ना कट झालेला, तर त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर अशा रिंग्स दिसायला लागतात ब्राऊन कलरच्या, त्याचबरोबर लाईट ब्राऊन कलरच्या अशा रिंग्स दिसायला लागतात. तर याला काय म्हणतात, अॅन्युअल रिंग्स. पुस्तकामध्ये नाहीये दिलेलं, बट माहिती असावं आपल्याला. काय म्हणतो आपण त्याला, अॅन्युअल रिंग्स म्हणतो. आता ह्या अॅन्युअल रिंग्स म्हणजे अॅन्युअल म्हणजेच काय तर वर्षाला ही काय होती, रिंग काय होती, एक डेव्हलप होती. मग जेवढ्या ह्याच्या रिंग्स असतील तेवढ्याच ह्याचं काय असणार झालं, एज असणार झालं. ठीक आहे, बॅक टू द पॉइंट. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर. आता सेल काय आहे, आपल्या ह्युमन बॉडी मधलं सगळ्यात छोटं स्मॉल युनिट काय आहे, सेल आहे. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपण कशापासून बनलेलो आहोत, वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स पासून बनलेले आहेत. करेक्ट आहे. आता त्या ऑर्गन्स पासून ऑर्गन सिस्टम बनलं, त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम वेगळ्या वेगळ्या ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन काय झालं, आपली पूर्ण जी काही शरीराची रचना आहे तर ती पूर्ण तयार झाली. ठीक आहे. आता याच्यामधलं सगळ्यात स्मॉल युनिट काय आहे, ते म्हणजे सेल. सेललाच आपण काय म्हणतो, पेशी म्हणतो. आता तुम्हाला आठवतंय बिग बँग थेरी सांगितली होती माझ्या युट्यूब चॅनलवरच्या पहिल्या लेक्चरमध्ये, सांगितलं होतं मी बिग बँग थेरी. आता त्या बिग बँग थेरी मधला आपल्या अख्ख्या पृथ्वीवरचा सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आलेला तो म्हणजे कुठला युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम होता, त्याचं नाव काय होतं, युग्लिना होतं. काय नाव होतं, युग्लिना. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय, या सेलमध्ये आपल्याला दोन टाईप पाहिजेत. पहिला पाहायचा आहे तो म्हणजे युनिसेल्युलर. हे काय आहे, स्मॉलेस्ट युनिट ऑफ अवर बॉडी. स्मॉलेस्ट युनिट ऑफ अवर बॉडीला किंवा ऑफ लिव्हिंग थिंग या, ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे हे प्लांट्स मध्ये सुद्धा प्रेझेंट असणार झालं सेल. ॲनिमल सेल वेगळी, प्लांट सेल वेगळी, हे 7वीला गेल्यानंतर आपले शिकायचंच आहे. तर आता आपण पाहणार आहेत युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय. युनि म्हणजे काय असतं माहितीये, एक. मल्टी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. सेल म्हणजेच काय बघितलं होतं आपण, आपल्या बॉडी मधलं सगळ्यात छोटस युनिट आहे तर त्याला काय म्हणलेलं आहे, सेल म्हणलेलं आहे. म्हणजेच युनिसेल्युलर म्हणजे काय, एका सेल पासून काय बनलेला आहे, तो ऑर्गॅनिझम बनलेला आहे. आणि मल्टी सेल्युलर म्हणजे काय, त्या 2 पेक्षा जास्त काय प्रेझेंट आहेत, त्याच्यामध्ये सेल प्रेझेंट आहेत. तर जास्त सेल्स पासून काय बनलेला असतो, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स बनलेला असतो. आता मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स कुठले कुठले, जेवढे तुम्हाला दिसतील अवतीभोवती, झाडं घ्या, ॲनिमल्स घ्या, त्याचबरोबर माणसं घ्या, जेवढ्या ह्या गोष्टी दिसतात तर ते काय आहेत, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि त्याचबरोबर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर एका पेशीपासून बनलेले ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एका पेशीने बनलेला, आकाराला कसा असणार तो, स्मॉल. म्हणजेच काय, तर छोटा. तो आपल्या नेकेड आईजने दिसत नाही. नेकेड आईज म्हणजे बिना चष्मा घातलेले, बिना कंपाऊंड मायक्रोस्कोप घेतलेले, हे आपले साधे डोळे असतात तर त्यालाच आपण काय म्हणतो, नेकेड आईज म्हणतो. या डोळ्यांनी आपण काय करू शकत नाहीत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहू शकत नाहीत. ठीक आहे. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय, जे खूप जास्त पेशींनी बनले तर त्याला म्हणलेलं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता याचे एक्झाम्पल्स लिहूयात. आता हा कशापासून बनलेला असतो, सिंगल सेल. हा कशापासून बनलेला असतो, सिंगल सेल पासून बनलेला असतो. आणि मल्टीसेल्युलर कशापासून बनलेला असतं, मोर दॅन वन सेल.
आता आपलं काय करायचंय, याचे काय करायचे एक्झाम्पल्स लिहायचे. तर आता याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधले कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? अमिबा, युग्लिना, आणि पॅरामेशियम एक आहे. अमिबा, युग्लिना आणि काय आहे? पॅरामेशियम. आता मल्टीसेल्युलर मध्ये तुम्हाला जितकी व्हरायटी तुमच्याकडे आहेत ते लिहू शकतात. त्याच्यात बरोबर काय लिहिताल तुम्ही? प्लांट्स, बर्ड्स, एनिमल्स, एक्सेट्रा. तर हे झालं मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर मधला फरक. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूयात की युजफुल लिव्हिंग थिंग्स आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, तर पाहू. आता युजफुल म्हणजेच काय? असे अॅनिमल्स आहेत ज्यांचा काय होतो? वापर होतो. आणि हार्मफुल आणि म्हणजे ते आपल्यासाठी चांगले आहेत, आपल्याला त्यांचा वापर करून घेता येतो, तर त्याला काय म्हणलेलं आहे? युजफुल लिव्हिंग थिंग्स. आणि नंतर हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय? असे लिव्हिंग थिंग्स आहेत ज्यांच्यापासून आपल्याला काय असतो? धोका असतो. आता ते कुठले कुठले आपण पाहू. आता कुठला आहे युजफुल लिव्हिंग थिंग्स? आता युजफुल लिव्हिंग थिंग्स आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा कॅटेगरी केली आहे. कुठली? युजफुल अॅनिमल्सची केलेली आहे आणि युजफुल प्लांट्सची केलेली. तर कुठं लिहू आपण? अॅनिमल्स. इथं लिहू आपण अॅनिमल्स आणि इथं लिहूया आपण प्लांट्स. त्याच्यानंतर आता मला सांगा युजफुल अॅनिमल्स कुठले कुठले आहेत? माझं फेवरेट डॉग. त्याच्यानंतर अजून ऑक्स, अजून काऊ, बफेलो लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही अजून शीप लिहू शकता, गोट लिहू शकतात. असे भरपूर तुम्ही काय करू शकता, तिथे एक्झाम्पल्स लिहू शकतात. कॅमल सुद्धा लिहू शकतात. आता काही काही अॅनिमल्सचा आपण काय करतो वापर, म्हणजे ते आपल्याला मिल्क देतात म्हणून आपण काय करतो त्यांचा, ज्याला आपण दुग्धजन्य प्राणी, टिपिकल भूगोलामधला शब्द आहे हा, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण वापरतो, म्हणजे जे आपल्याला काय करतात? दूध देतात. तर ते आपल्यासाठी काय असतात? युजफुल असतात. आणि ऑक्स झालं, त्याचबरोबर कॅमल झालं, तर किंवा डॉंकी सुद्धा. मग हे अॅनिमल्स आपण कशासाठी वापरायचो? ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरायचो जुन्या काळामध्ये. आता पण कुठे कुठे वापरत असतील. ट्रान्सपोर्टेशनसाठी काय करतो? याचा आपण काय करतो? वापर करतो. ट्रान्सपोर्टेशनसाठी वापर करतो. तर आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे युजफुल प्लांट्स. आता युजफुल प्लांट्स म्हणजे काय? अशा वनस्पती ज्या आपल्याला कशा आहेत? बेनिफिशियल आहेत. मग त्या कुठल्या कुठल्या? सगळ्या व्हेजिटेबल्स, त्याचबरोबर फ्रूटचे जे पण काही झाड आहेत ते सुद्धा. आपण युजफुल प्लांट्स मध्ये काय काय लिहू शकतो? व्हेजिटेबल्स, त्यानंतर कुठलंही ऍपल ट्री, तुम्हाला कुठल्या कुठल्या झाडांची नावं लिहू वाटतील ते लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला जर बेसिक इतकं तरी आठवणं म्हणजे एक्सपेक्ट आहे की एवढं तरी तुम्हाला बेसिक आठवावं. पण याच्या पुढे चलून आपल्याला 6वी मधलं व्यवस्थित टिपिकल 6वीतला जे काही शब्द आहेत तर ते शिकायचे. मग आता याच्यामध्ये आपण काय शिकणार झालो की युजफुल प्लांट्स कुठल्या कुठल्या आहेत. आता याच्यामध्ये मेडिसिनल यूजच्या सुद्धा प्लांट्स भरपूर आहेत. जे काही आयुर्वेदिक डॉक्टर्स असतात तर ते काय करतात? आपल्या झाडांपासून जे काही आपल्यावरती उपचार करू शकतात तर ते काय करतात? त्याच्यानी उपचार करतात. आता हे मेडिसिनल प्लांट कुठल्या कुठल्या आहेत ते म्हणजे तुलसी, हेरडा, बेरडा, वसाका. वसाका म्हणजेच काय? अडुळसा. कफ सिरप मध्ये काय करतात? त्या वसाकाचा यूज केला जातो. त्याचबरोबर जिंजर आहे म्हणजेच अद्रक. तर या सगळ्या गोष्टींचा काय करतात? युजफुल प्लांट्स मध्ये आपण काय करतो? वापर करतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आता हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कुठले कुठले आहेत ते पाहूया. आता हार्मफुल लिव्हिंग थिंग्स मध्ये आपण सुरुवातीला पाहू ॲनिमल्स. आता हे हार्मफुल ॲनिमल्स कुठले कुठले ते पाहू. तर आपल्या जवळचे पाहायचे बरं का, डायरेक्ट जंगलामध्ये नाही जायचंय की लॉयन आपल्यासाठी हार्मफुल आहे, अॅनाकोंडा आपल्यासाठी हार्मफुल आहे. तेवढा दूर आत्ताच नाही जायचं. आपल्या जवळचे कोण कोण आहेत? लिझार्ड, त्यानंतर कॉकरोच, त्याच्यानंतर अजून स्पायडर, मकडी म्हणतो त्याला आपण तेवाला, आणि त्याचबरोबर माऊस, उंदीर, स्कॉर्पियन,
आता असे वेगळे वेगळे काय आहेत अॅनिमल्स आहेत जे काय आहेत आपल्यासाठी हार्मफुल आहेत. कॉक्रोच झालं तर ते काय करतात, फूड पॉइझनिंग करतात. फूड पॉइझनिंग करतात म्हणजेच काय, आपल्या अन्नावरती इकडे तिकडे किचनमध्ये तुम्ही बघत असाल की जास्त कॉक्रोच झाले की जर आपण दार बंद केलं असेल त्यावेळेला इकडे तिकडे फिरतात ते आणि उघडलं की पटापट जाऊन लपतात. मग ज्यावेळेला आपण नसतो त्यावेळेला ते काय करतात, आपल्या अन्नाच्या वरतून फिरतात. त्यांना सुद्धा त्यांच्या पायाला जे जर्म्स लागलेले असतात तर त्याच्यामुळे काय होणार झालं, फूड पॉइझनिंग होणार झालं आणि ते आपल्यासाठी मात्र डेंजरस असतं. आपल्यासाठी काय ते चांगलं नाही. स्कॉर्पिओन स्कॉर्पिओन हा विषारी प्रकारचा एक छोटासा प्राणी असतो, पण चावल्यानंतर खूप आग होते. त्याच्यानंतर माऊस, उंदीर माहितीच सगळ्यांना, पाल सुद्धा माहिती आहे. आणि स्पायडर हे जे मकडी वगैरे आहेत ते सुद्धा आपल्यासाठी काय आहे, हार्मफुल आहे. त्याच्यानंतर प्लांट्स आपण पाहूयात. आता प्लांट्स मध्ये कुठल्या कुठल्या प्लांट्स आहेत. पहिला प्लांट आहे जे म्हणजे धोत्राचं प्लांट. कुठलं, धोत्रा. आता धोत्रा जे आपण महादेवाला वाहतो त्याचे फुलं असतात, फळं असतात, तर हे कसं आहे, पॉइझनस आहे. म्हणजेच काय आहे, विषारी आहे. हे आपल्यासाठी चांगलं नाहीये. तर ते अजिबात म्हणजे इव्हन तुम्ही असं पण पाहिलं असेल की धोत्र्याच्या पानाला किंवा ते आपले रुचकीचे पानं असतात किंवा फुलं असतात ना, हनुमानाला आपण ते गळ्यामध्ये हार घालतो त्याला, ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं नसतं. आपण कधी त्याला हात लावलं तर आई लगेच म्हणते, ए हात धुवून ये पटकन, चांगलं साबण लावून डेटॉल लावून तू काय कर, हात धुवून ये. बरोबर आहे, हे आपल्यासाठी काय आहे, हार्मफुल आहे. आणि त्याचबरोबर अजून एक म्हणजे ते म्हणजे कोलोकॅसिया लिव्स, म्हणजेच काय तर आळूचे पानं म्हणा किंवा चिमकुऱ्याचे पानं म्हणा, जे तुमच्या लँग्वेज मध्ये म्हणत असतील ते, तर ते सुद्धा आपल्यासाठी हार्मफुल असतात. खूपदा ऑब्झर्व केलेलं आहे, म्हणजे लहानपणी मला पण काही कळत नसायचं. आता तुम्हाला सुद्धा, तुम्ही त्याच एजचे आहेत, तुम्हाला सुद्धा काही कळत नसणार आहे. पण व्हिडिओ बघितला तर मात्र कळत असणार आहे की हे बऱ्याचदा आपल्याला आई सांगते की चिमकुऱ्याची पानं घेतल्यानंतर असं आपण, आपल्याला काय सवय असते की घ्यायचं, हातात घ्यायचं, असं करायचं. जसं काय एखादा तुम्हाला पुष्पगुच्छ दिलाय कोणी तर आपण त्याला एवढं मिरवतो. तर आई काय सांगायची की त्याला काय करायचं, आपल्या हाताच्या बाहेर थोडं, आई काय सांगायची की आपल्या अंगापासून जरा त्याला लांब ठेवायचं, जेणेकरून त्याचे देठ आहेत तर ते आपल्याला हाताला लागणार नाहीत. असं का सांगायची, तेव्हा काही कळत नव्हतं, आई सांगायची तर करायचं, हे काम आपलं असायचं. पण काही काही मुलं असे असतात जे सांगितलेलं ऐकत नाहीत. त्यांना मात्र हा एक्सपिरियन्स आलेला असेल की जर ते आळूच्या पानाचे देठ जे आहे जिथून ते तोडलेले होते तर तिथून असं पाणी निघाल्यासारखं निघतात. जर ते आपल्या स्किनला लागलं तर त्याच्यामुळं आपल्याला इचिनेस म्हणजेच काय तर खाज यायल्यासारखं होतंय. तर ते सुद्धा काय आहे, आपल्यासाठी हार्मफुल आहे. त्याचबरोबर पाणथळ ठिकाणी अनकंट्रोल ग्रोथ ऑफ फंगाय अँड अल्गी, म्हणजेच काय की पाण्याच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये काय आहे, फंगाय आहे आणि त्याचबरोबर अल्गी सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शेवाळ आहे त्या पाण्याच्या ठिकाणी. मग अशा ठिकाणी काय होतंय, आपल्याला माहितीये त्या पाण्याच्या वरती आपला पाय पडल्यानंतर आपण सटकून पडतो. हे तर आहेच, सटकून पडणं हे सुद्धा आपल्यासाठी डेंजरस आहे. पण अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे तिथल्या पाण्याचं पोल्युशन होतं आणि ते पाणी कसं बनतं, पोल्युटेड. तर हे सुद्धा आहे की आपल्यासाठी हार्मफुल आहे. तर हे झालं हार्मफुल लिव्हिंग थिंग्स आणि युजफुल लिव्हिंग थिंग्स बद्दल. आणि लास्टचा आपला आहे की अजून एक पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे वाईल्ड अॅनिमल्स. आता वाईल्ड अॅनिमल्स म्हणजेच काय, जंगली प्राणी. आता हे जंगली प्राणी म्हणल्यानंतर तुम्हाला खूप सारे सांगता येतील. अगदी तुम्ही आहे की नर्सरी असल्यापासूनच म्हणजे चिमणी गटापासूनच तुम्ही काय केलं आहे ते शिकलेले आहेत. वाघ, चित्ता, सिंह, लांडगा, त्याचबरोबर तुम्ही नंतर सांगतात ब्लॅक पॅन्थर, पुन्हा लिओपार्ड, असे वेगळे वेगळे तुम्ही काय करतात, अॅनिमल्स सांगतात. बरोबर आहे, हायना सुद्धा येतो त्याच्यामध्येच. आता आहे का नाही, हे एवढे जे काही अॅनिमल्स आहेत तर ते काय करतात, दुसऱ्या अॅनिमल्स वरती काय करतात, डिपेंड असतात. कशासाठी, फूडसाठी. ऑब्व्हियसली असे प्राणी काही कुठं फळं खाल्ले, झाडाचे पानं खाल्ले असं खाऊन जिवंत राहतात का, नाहीत राहत. ठीक आहे. मग आता हे असे प्राणी काय करतात की दुसऱ्या प्राण्याची काय करतात, शिकार करतात. आणि शिकार केल्यानंतर ते काय करतात, स्वतःच्या पोटाची जी काही भूक आहे तर ते काय करतात, भागवतात. मग अशा प्राण्यांनाच आपण काय म्हणतो, प्रिडेटर्स म्हणतो. जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातात तर त्यांना काय म्हणतो आपण, प्रिडेटर्स म्हणतो. आणि अजून दोन टर्म होतात, ते म्हणजे हार्बिवोरस एक होती आणि दुसरी कार्निवोरस एक होती. हार्बिवोरस म्हणजे असे अॅनिमल्स जे हर्ब्सला खातात आणि कार्निवोरस म्हणजे असे अॅनिमल्स जे दुसऱ्या अॅनिमल्सला खातात. ठीक आहे, यालाच आपण म्हणलेलं आहे हार्बिवोरस आणि कार्निवोरस. आय होप तुम्हाला वाईल्ड अॅनिमल्स म्हणजेच प्रिडेटर्स म्हणजेच काय हे सगळ्यांना कळलं असेल. तर व्हिडिओ आज आपण इथेच एंड करूयात.
आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड स्टे ट्यून विथ मी.